नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पाठपुराव्याला अखेर आले यश. जिल्ह्यातील 88,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले सोयाबीनचे 80 कोटींचे अग्रिम. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुकारले बेमुदत आंदोलन. आमदार प्रणिती शिंदे आणि राजेंद्र राऊतांनी दिली भेट. मागण्या अधिवेशनात मांडण्याचे दिले आश्वासन. आणि शहरातील गोरक्षकांनी केली दमदार कामगिरी. जीवघेणे हल्ले झेलत 58 गोवंशांना जीवनदान देत 3 वाहने केली जप्त. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. जिल्ह्यातील 88,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीनचे 80 कोटींचे अग्रिम जमा झाले असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा कंपनीमार्फत सोयाबीन, मका व बाजरी पिकांसाठी पात्र विमाधारक शेतकऱ्यांना 25% नुकसान भरपाई रक्कम नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून वितरित केली जाणार होती. परंतु विमा कंपनीने सोयाबीन अग्रिमाबाबत विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. त्या अपीलाच्या सुनावणीमध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमा कंपनीचे सर्व मुद्दे खोडून काढल्याने विमा कंपनीने जिल्ह्यातील सोयाबीन पीक विम्याच्या 1,16,173 अर्ज भरणाऱ्या 88,352 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट 80 कोटी 78 लाख रुपये 14 नोव्हेंबर रोजी जमा केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात माहे-ऑगस्टमध्ये पावसातील खंडामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता लक्षात घेता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 92 महसूल मंडळे व 8 तालुक्यातील विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या 25% आगाऊ रक्कम देण्याबाबत पीक विमा कंपनीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा स्तरावर झालेल्या 7 ते 8 बैठकांमध्ये लेखी पत्राद्वारे वारंवार सूचना देऊन अपर मुख्य सचिव कृषी विभाग, आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य यांच्याशी दूरध्वनीद्वारे तसेच कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री सोलापूर यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. त्याप्रमाणेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाठपुरावा केला. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनीही उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पीक विमा अग्रिमबाबत पाठपुरावा केला होता. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी पीक विमा अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी शासन व विमा कंपनीकडे पाठपुरावा करत होते. जिल्हा प्रशासन व सर्व लोकप्रतिनिधी यांनी विमा कंपनीकडे केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन विमा कंपनीने सोयाबीन, बाजरी व मका पिकासाठी आगाऊ रक्कम मंजूर केली. परंतु विमा कंपनीने सोयाबीन अग्रिमबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाच्या विरोधात विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे अपील दाखल केले. त्या अपीलावर विभागीय आयुक्त यांनी सुनावणी घेतली. त्या सुनावणीमध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमा कंपनीचे सर्व मुद्दे खोडून काढल्याने विमा कंपनीने 14 नोव्हेंबर रोजी 88,352 लाभार्थ्यांना बँक खात्यावर 80 कोटी 78 लाख रुपये सोयाबीन नुकसान भरपाई अग्रिम जमा केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीनचे अग्रिम रक्कम जमा झाल्याची माहिती गावसाने यांनी दिली. आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राजेंद्र राऊत यांनी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे राज्यस्तरावर बेमुदत काम बंद आंदोलनास भेट देऊन तुमच्या मागण्या अधिवेशनात मांडू असे आश्वासन दिले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहर व ग्रामीण तसेच क्षयरोग विभाग शहर व ग्रामीण येथील विविध विभागातील कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे राज्यस्तरावर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सोलापूर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी भेट दिली. यावेळी प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका करताना ते म्हणाले, आरोग्य सेवक दिवाळी साजरी न करता आंदोलन करत आणि सरकार मात्र तिकडे दिवं लावत आहे. तुमच्या मागण्या अधिवेशनात मांडू आणि तुमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास शिंदे यांनी दिला. त्यासोबत
जेव्हा महिला उपोषणावर बसतात तेव्हा त्यांना किती त्रास होत असेल याचा अंदाज पण आम्हाला येतो. आणि मला माहिती आहे या दिवाळीत काही फराळ न करता, काही दिवे न लावता तुम्ही इकडेच तुमची दिवाळी साजरी करत आहात. साजरी पण करू शकत नाही आणि सरकार तिकडे दिवे लावत आहे. आणि म्हणून मी या सरकारचा निषेध करते आणि तुमच्या ज्या काही मागण्या खास करून महिला असल्या कारण 100% या येणाऱ्या अधिवेशनात आम्ही तो प्रश्न मांडते आणि जोपर्यंत तुमची मागणी होते तोपर्यंत आपण तुमच्यासोबत आहे. हा लढा आपण कायम ठेवायलाच पाहिजे. आणि त्यासोबत तुमची मागणी कशी पूर्ण होते हे मी बघून घेते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांचा सोलापूर दौरा पुन्हा रद्द झाला असून केवळ माढ्यातील शेतकरी मेळाव्याला हजेरी लावणार असल्याचे शहर अध्यक्ष भारत जाधव यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सोलापूर आणि पंढरपूर दौरा पुन्हा रद्द झाला आहे. शरद पवार गुरुवारी केवळ माढा तालुक्यातील कापसेवाडी येथील शेतकरी मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. पंढरपूर दौऱ्याची तारीख लवकरच ठरेल असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी सांगितले. दरम्यान शहरातील सिद्धेश्वर सहकारी बँकेचा सुवर्ण महोत्सवी वर्ष उद्घाटन कार्यक्रम आणि सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीसाठी शरद पवार गुरुवारी सकाळी 10:30 वाजता सोलापुरात येणार होते. या दरम्यान महाविकास आघाडीतील पक्षांची बैठक व्हावी यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू होते. परंतु पवारांचा दौरा रद्द झाला. माढा तालुक्यातील कापसेवाडी येथे गुरुवारी सकाळी 10:30 वाजता शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला पवार आवर्जून हजेरी लावणार आहेत. पवार बारामतीवरून हेलिकॉप्टरने कापसेवाडी येथे येतील, पुन्हा बारामतीला जातील असे भारत जाधव यांनी सांगितले. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने 15 दिवसांच्या कुक्कुटपालन प्रशिक्षणासाठी अर्ज करावेत असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व पशुपालक, शेतकरी व सुशिक्षित बेरोजगारांना कळवण्यात येते की पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीने सधन कुक्कुट विकास गट नेहरूनगर सोलापूर येथे 15 दिवसांचे कुक्कुटपालन प्रशिक्षण आयोजित केले आहे. 28 नोव्हेंबर 2023 ते 12 डिसेंबर 2023 पर्यंत प्रशिक्षण कालावधी आहे. तरी प्रवेश घेऊ इच्छित असणाऱ्यांनी 20 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. तर इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणासाठी शैक्षणिक पात्रता किमान 7वी पास असणे अपेक्षित आहे. तसेच सदर प्रशिक्षण सुशिक्षित बेरोजगारांना सुवर्णसंधी आहे. प्रशिक्षणासाठी प्रवेश फी सर्व प्रवर्गासाठी 100 रुपये आकारण्यात येईल. सोबत शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड, फोटो जोडणे आवश्यक आहे असे आवाहन डॉक्टर NL नरळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांनी केले आहे. सदर प्रशिक्षणासाठी संपर्क डॉक्टर SM बोधनकर, पशुधन विकास अधिकारी, सधन कुक्कुट विकास गट नेहरूनगर, BPED कॉलेज जवळ सोलापूर इथे संपर्क साधावा असे देखील यावेळी सांगण्यात आले. कुमठा नाक्याकडे जाणाऱ्या रोडची दुरावस्था झाल्याने अपघाताचा धोका बळावत आहे. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. सोलापूर शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येते. त्यातच हद्दवाड भागातील कुमठा नाक्याकडे जाणाऱ्या रोडवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्डे पडल्याने वाहनधारकांना वाहने चालवताना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. सदरचे खड्डे पाणी साचल्याने वाढतच असून याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पावसाळ्यात रस्त्यांची डागडुजी करण्यात आली होती, परंतु रस्त्यांची दुरावस्था कायम असल्याचे चित्र दिसत आहे. महापालिकेच्या वतीने बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनानिमित्त काउन्सिल हॉल येथील आयुक्त यांच्या कार्यालयात
बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस कामगार कल्याण जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी श्री गणेश बिराजदार, सिद्धू तिमिगार, अशोक खडके आदी उपस्थित होते। सोलापुरातील गोरक्षकांनी जीवघेणे हल्ले झेलत 58 गोवंशांचे प्राण वाचवले। सदरच्या कारवाईत 3 वाहने जप्त करण्यात आली आहेत। बजरंग दलाच्या सोलापूरमधील गोरक्षकांनी सलग 4 दिवसात 4 कारवाई करत 58 गोवंशांना कत्तलीपासून जीवनदान दिले। दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर सलग 4 दिवस कारवाई करत 58 गोवंशांना कत्तलीपासून वाचवण्यात बजरंग गोरक्षकांना यश आले। 10 नोव्हेंबर 2023 रोजी गुरु नानक चौक सोलापूर येथे एक गो तस्करी करता आयशर वाहन क्रमांक MH11M4789 पोलिसांच्या मदतीने कारवाई करत 21 देशी गोवंशांना कत्तलीपासून वाचवण्यात आले। सदर कारवाई सदर बझार पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात आली। या घटनेत गोरक्षकांवर व पोलिसांवरही जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला। वाहन चालक व अन्य 2 व्यक्तींवर सदर बझार पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला। 19 नोव्हेंबर 2023 रोजी बजरंग दलातील गोरक्षक 11 नोव्हेंबर 2023 रोजी बजरंग दलातील गोरक्षक हे अक्कलकोट रोड मार्गे जात असताना एक व्यक्ती सायकलवर गोमांस विकत आहे अशी शंका आल्याने त्याची तपासणी केली असता एका पोत्यात गोमांस निदर्शनास आले। हा गोमांस घरोघरी जाऊन विकत असल्याचे व सदर गोमांस गायीचे असल्याचे आरोपीने मान्य केले। MIDC पोलीस स्टेशन येथे सदर व्यक्तीवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला। 12 नोव्हेंबर 2023 रोजी बजरंग दलातील गोरक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार टेंभुर्णी मार्गे कुर्डुवाडी येथून मोठ्या प्रमाणात गोवंशांची तस्करी होणार आहे। माहिती मिळताच पोलिसांच्या मदतीने एक पिकअप वाहन क्रमांक MH12EF7598 हे ताब्यात घेऊन वाहनातील एकूण 30 गोवंशांना बजरंग दलातील गोरक्षकांनी कत्तलीपासून वाचवले। सदर कारवाईतील सर्व जनावरे ही श्रीकृष्ण गोशाळा मोडणी येथे सोडण्यात आली आहे। 13 नोव्हेंबर 2023 रोजी बजरंग दलातील गोरक्षकांनी देगाव रोड येथे सापळा रचला असता पहाटे 5च्या दरम्यान एक संशयित टाटा सुमो ग्रँड GS या कंपनीचे वाहन क्रमांक MH10AN5868 संशयास्पदरित्या निदर्शनास आले। गोरक्षकांनी सदर वाहनाचा पाठलाग केला। वाहन चालकाने गोरक्षकांवर घातपाताच्या हेतूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे सदर वाहन देगाव तांडा येथे अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करत वाहनातील 7 देशी गोवंशांना कत्तलीपासून जीवदान दिले। वाहन चालकावर व क्लीनरवर सलगरवस्ती पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला। कारवाई करण्याकरता सोलापूर शहर पोलीस उपायुक्त विजय कबाडे, विठ्ठल काळजे, मानद पशु कल्याण अधिकारी महेश भंडारी तसेच अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले। कारवाई यशस्वी करण्यासाठी बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी, बजरंग दल सोलापूर विभाग संयोजक सिद्धराम चरकुपल्ली, बजरंग दल सोलापूर जिल्हा सहप्रमुख योगीराज जडगोणार, अॅनिमल वेलफेअर ऑफिसर पवनकुमार कोमटी, बजरंग दल सोलापूर गोरक्षा शहर प्रमुख अविनाश कैयावाले, गोरक्षक विनायक निकते, पवन बल्ला, कुमार आंबट तसेच इतर गोरक्षकांनी परिश्रम घेतले। शेतकऱ्यांच्या वतीने मुदखेड तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले। उमरी तालुक्यातील VPK कारखान्याकडून मुदखेड तालुक्यातील मौजे डोणगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतीतील ऊस नेण्यास टाळाटाळ होत असल्याने डोणगाव येथील शेतकऱ्यांनी 16 नोव्हेंबर रोजी VPK कारखान्याविरुद्ध तहसील कार्यालय मुदखेड येथे निवेदन देण्यात आले असून या निवेदनामध्ये VPK ॲग्रो कंपनी सिंधी यांनी आमच्या शेतात ऊसाचे बेणे देऊन लागवड केली होती। आम्ही या कारखान्यांचे साधे सभासद असून कारखाना ऊस लागवडीस 14 ते 15 महिने होऊन देखील कारखाना आमचे ऊस नेण्यास टाळाटाळ करत आहे। गेल्या 4 वर्षांपासून आमचा ऊस याच कारखान्यांनी नेला आहे, पण यावर्षी अद्यापही ऊस तोडणीच्या विचारात कारखाना दिसत नाही। त्यामुळे ऊस वाळल्यास आम्ही शेतकऱ्यांचे अश्रू कधीही भरून न निघणारे नुकसान होणार आहे, असे निवेदन डोणगाव येथील शेतकऱ्यांच्या वतीने तहसील कार्यालय येथे देण्यात आले। आज दिनांक 16/11/2023 रोजी आम्ही डोणगाव येथील सर्व शेतकरी तहसील कार्यालयामध्ये येऊन आमच्या ऊसाचा तोड ऊस नेत नसल्याबद्दल VPK कारखाना शिंदे यांच्या
विरोधामध्ये आज निवेदन सादर केलेलं आहे. कारण ते प्रतिवर्षी आमचा ऊस नेतात. आमच्यापैकी बरेचसे त्यांचे सदस्य आहेत आणि त्या दृष्टीनं याही वर्षी ऊस नेणं गरजेचं होतं, पण या वर्षी जाणून बुजून ते आमच्याकडे टोळ्या टाकत नाहीत. या मागची भूमिका आमच्या लक्षात आलेली नाही आणि त्यांनी तात्काळ आमचा ऊस न्यावा आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन सादर करण्यासाठी आलेलो आहोत. आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. याच्यानंतर आम्ही साखर आयुक्त, मंत्रालय आणि पुढची प्रक्रिया या निवेदनाद्वारे आम्ही करू आणि कारखान्याला ऊस नेण्यास भाग पाडू, हे आमचं नारा आहे. जे संबंधित कारखान्याचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी आपलं बोलणं झाले काही विषय? या विषयावर बोलणं झालंय. आम्ही सतत कारखान्यावर त्यांनी 4 आमच्या गावामध्ये वर्षातून 2-2 वेळा मिटिंगी घेतल्यात. बोलणं झालेलं आहे, पण ते टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतात. कोणाशी बोलणं झालं आहे? शेतकरी अधिकारी आणि चेअरमन साहेबांना काही वेळेस काही आमचे शेतकरी भेटले, पण ते आज उद्या म्हणण्यावर आहेत. टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतात. शहर शिवसेनेच्या वतीने म्हशी पळविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याला गवळी बांधव तसेच पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नळदुर्ग येथे 15 नोव्हेंबर रोजी शहर शिवसेनेच्या वतीने म्हशी पळवण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याला गवळी बांधव तसेच पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवाळीनिमित्त नळदुर्ग शहरात म्हशी पळवण्याची परंपरा फार जुनी आहे. 100 वर्षांपेक्षा जास्त काळापासून नळदुर्ग शहरात म्हशी पळवण्याची ही परंपरा आहे. शहर शिवसेनेने ही परंपरा टिकवून ठेवण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहर शिवसेना प्रमुख संतोष पुदाले, उपतालुका प्रमुख सरदार सिंग ठाकूर, श्याम कनकधर व त्यांची संपूर्ण टीम गेल्या 7 वर्षांपासून म्हशी पळवण्याची स्पर्धा आयोजित करत आहेत. म्हशी पळवण्याची ही स्पर्धा म्हणजे गवळी बांधव व पशुपालकांसाठी एका सणापेक्षा कमी नाही. शहरातील भवानी चौक ते चावडी चौक या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. 15 नोव्हेंबर रोजी पत्रकार विलास येडगे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून म्हशी पळवण्याच्या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण, शहर प्रमुख संतोष पुदाले, उपतालुका प्रमुख सरदार सिंग ठाकूर, विकास सोसायटीचे चेअरमन संजय बेडगे, सोमनाथ मेत्रे, नेताजी महाबोले यांच्यासह शिवसैनिक, गवळी बांधव व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हलग्यांच्या कडकडाटात म्हशी पळवण्यात आल्या. यावेळी मोटरसायकलवरही म्हशी पळवण्यात आल्या. म्हशी पळवण्याची ही एक मोठी कला आहे. गवळी बांधव तसेच पशुपालक वर्षभर आपल्या म्हशींना स्पर्धेत कसे पळायचे याची ट्रेनिंग देतात. म्हशींना सजवून स्पर्धेत उतरवले जाते. ही स्पर्धा पाहण्यासाठी नळदुर्ग शहरासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येतात. अणदूरमध्ये खंडोबा मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. अणदूर येथील भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण घुगे यांच्या संकल्पनेनुसार दीपोत्सव समितीच्या वतीने दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रतिवर्षाप्रमाणे खंडोबा मंदिरात दीपोत्सव, संगीत मेजवानी व सुंदर रांगोळी महोत्सव साजरा करण्यात आला. त्याला अणदूरकरांनी भरभरून दाद दिली. 2011 पासून प्रतिवर्षी दीपोत्सव समितीच्या वतीने हा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो. 2018 पासून दीपोत्सवासोबत संगीताची मेजवानी ग्रामस्थांना देण्यात येत आहे. यावर्षी खंडोबा मंदिरात 7,000 दिवे प्रज्वलित करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण मंदिर उजळून निघाले. ज्ञानेश्वर मोकाशे, प्रसन्न कंदले यांनी सुंदर रांगोळ्या काढल्या. त्यासोबतच सोलापूर येथील प्रसिद्ध शिवरंजनी प्रस्तुत गाणी तुमची आमची या सदाबहार नव्या जुन्या गाण्यांचा सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. इतनी शक्ती हमें दे ना दाता, सत्यम शिवम सुंदरम पासून ते या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे अशी एक से बढ़कर एक गाण्यांचा नजराणा पेश करण्यात आला. त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. ग्रामस्थांनी 7,000 दिवे प्रज्वलित केले. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. दीपोत्सवामध्ये फोटो, सेल्फी मोठ्या प्रमाणात घेण्यात आले. संगीत रजनीचे उद्घाटन अयोध्याबाई घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. तर दीपोत्सवाची सुरुवात दीप लावून प्रवीण घुगे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी अणदूरचे सुपुत्र वरिष्ठ पोलीस अधिकारी विनोद घुगे, लोहारा तहसीलचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉक्टर नितीन ढेपे, दीपकदादा आलुरे, पंडित घुगे, दयानंद मुडके, शिवरंजनीचे विश्वास शाईवाले, माधव देशपांडे, कमलाकर घुगे, योगिता ढेपे, पराग बऱ्हाणपूरकर, शिवाजीराव घुगे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार गाढवे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भागवत स्वामी, दीपक घुगे, प्राध्यापक सचिन कंदले, अंकुश चिंकारे,
उमाकांत करपे, प्रवीण घोडके, राजकुमार घुगे आदींनी परिश्रम घेतले. गोरोबा काकांचा पालखी सोहळा ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. प्रतिवर्षाप्रमाणे संत गोरोबा काकांचा वार्षिक पायी पालखी सोहळा कार्तिकी एकादशीसाठी तेर येथून बुधवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी तुळजापूर विधानसभेचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, दत्तात्रय मुळे, निरीक्षक नळणीकर यांच्या उपस्थितीत टाळ मृदुंग आणि ज्ञानोबा तुकोबाच्या हरिनामाच्या गजरात भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे मार्गस्थ झाला आहे. हा पालखी सोहळा हिंगळजवाडी, धाराशिव, भातंब्रे, वैराग, यावली, खैरगाव, अनगर, रोपळे येथे मुक्कामी थांबून गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी पहाटे पंढरपूर येथे चंद्रभागेच्या तीरावर दाखल होणार आहे. कार्तिकी एकादशीच्या मुख्य सोहळ्यानंतर पंढरपुरातील मुक्काम संपवून सोमवार 27 नोव्हेंबर रोजी तेरच्या दिशेने परतीचा प्रवास करणार आहे. परतीचा प्रवास येवती, खंडोबाची वाडी, कुंभेज, कापसेवाडी, काळेगाव, साकत, पिंपरी, कौडगाव, सांजा, काजळा मार्गे मजल दर मजल करत 6 डिसेंबर रोजी सोहळ्याचे तेर नगरीत आगमन होणार आहे. हा पायी पालखी सोहळ्यात मुक्कामाच्या ठिकाणी नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे. यावेळी तुळजापूर विधानसभेचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, निरीक्षक नळणीकर, मंदिराचे पुजारी हरिभक्तपरायण रघुनंदन पुजारी, रचना कन्स्ट्रक्शन्सचे अध्यक्ष दत्तात्रय मुळे, नागनाथ कुंभार, प्रशांत वाघ, पद्माकर फंड, उपसरपंच श्रीमंत फंड, नाना भक्ते, राम देशमुख, प्रवीण साळुंखे यांचीही उपस्थिती होती. हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नरसी नामदेव परिसरातील अनेक गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी डॉ. रमेश शिंदे, बद्री घोंगडे, भिकाजी कदम, बंडू मुटकुळे, जेगन मुटकुळे, दत्तरावजी जाधव, माधवराव पवार, गोविंद भवर, मोहन करहले, देवराव पाटील, केदार शिंदे, केशव शिंदे, कृष्णा बांगर, राजू जाधव, गजानन डांगे, सरपंच पंढरी डांगे, रुस्तुम सोमुसे, केशव गायवल, केशव पडोळे, शाईराम पडोले, साईराम जाधव, शामराव कावळे, शिवाजी मुटकुळे, राजू टेमकर, अशोक जाधव, परसराम आठरे तसेच इतर हजारो शेतकरी नरसिंग, केसापूर, पहेनी, वैजापूर, अठरवाडी, वरुड, सरकली, ब्रह्मपुरी, हनवतखेडा, कडती, जंभरून, काळकोंडी, अंबला, खोटा गावातील उपस्थित होते. सध्या रब्बी आम्हाला सुरुवात केली, पाण्याची आवश्यकता असते, मात्र विद्युत पुरवठा खंडित होते. काय सांगा? या ठिकाणी मी शेतकऱ्यांचं रोजचं 1000 मर्द करून जगावं लागतंय. आपण पाहिला असेल, मधात एक खंड पडल्यामुळे पूर्ण दुष्काळ निर्माण झाला आहे आणि आता ही दुष्काळाची परिस्थिती या महावितरणमुळे पुन्हा येणार आहे. तर पाहतो, रब्बी हंगाम चालू झाला आहे. आज आमच्या हळदी वाळत आहेत, कापूस वाळत आहे, आमच्या तुरी वाळत आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांना 2 तास सुद्धा लाईन मिळत नाही. या ठिकाणी मोटर चालू केली, दांडापर्यंत जातो, या ठिकाणी लाईट जाते. कारण हे तुम्ही पाहिलं असेल, या महावितरणच्या अधिकारी सुद्धा कबूल केलंय आणि यांनी आज सांगले उद्यापासून आम्ही तुम्हाला 8 तास लाईन देऊ. जर यांनी 8 तास लाईन दिली, नुसतं आज आम्ही ठिया केलंय, उद्या आमचे जनावर आवत सर्व घेऊन या ठिकाणी बसणार आहेत, हे तुमच्या माध्यमातून सांगू शकतो. यामुळे या महावितरणनं आमच्या शेतकऱ्याचा अंत पाहू नये हे आपल्या माध्यमातून सांगू शकतो. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पाठपुराव्याला अखेर आले यश. जिल्ह्यातील 88,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले सोयाबीनचे 80 कोटींचे अग्रिम. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुकारले बेमुदत आंदोलन. आमदार प्रणिती शिंदे आणि राजेंद्र राऊतांनी दिली भेट. मागण्या अधिवेशनात मांडण्याचे दिले आश्वासन. आणि शहरातील गोरक्षकांनी केली दमदार कामगिरी. जीवघेणे हल्ले झेलत 58 गोवंशांना जीवनदान देत 3 वाहने केली जप्त. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.